नमस्कार सर्वांना, तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बघा कटोरीला टक्स मारायचं आहे। आता त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे बघा, बऱ्याच बायकांना किंवा बऱ्याच मैत्रिणींना कटोरीला टोक नाही आवडत, तर आपण इथे बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये कटोरीला टोक दिसला नाही पाहिजे तर काय करायचं। ठीक आहे, चला आता इथे बघा सर्वात पहिले मी अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा कटोरीला जोडून घेतलेला आहे। बघा आपल्याला आता याला नॉर्मल आपण टक्स मारतो तसे टक्स मारून घ्यायचे। आता टक्स मारताना बघा आपल्याला काय करायचे, हे टोक आहे ना एकमेकावरती ठेवायचे असतात। हे बघा या पद्धतीने। ठीक आहे, आता आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे, तर तो किती घ्यायचा आहे तर ते आपल्या छातीनुसार टक्सची उंची आणि रुंदी बदलते। आता इथे हे ब्लाउज आहे ना 32 इंच छातीच्या मापाचे, त्याच्यामुळे आता आपण काय करू, आडवा टक्स 1.25 इंचाचा घेऊ आणि उभा टक्स आपण आहे ना 2.5 इंच घेऊ। हे बघा इथे येते 2.5 इंच। आता तुम्ही ह्या पद्धतीने टेप ठेवला तरी 2.5 इंच इथेच येणार, नाहीतर ह्या पद्धतीने टेप ठेवला तरी 2.5 इंच इथेच येतं, काहीच प्रॉब्लेम नाही। कोणत्याही तुम्ही बाजूने मोजू शकता। दोन्ही बाजूला आपल्याला असंच मार्किंग करून घ्यायची आणि शिलाई मारायची। चला आता आपण मशीनवर टक्स शिवून घेऊ पहिले। आता आपल्याला टक्स शिवताना नेहमी बघा इथे खालच्या साईडला लॉक करायचं इथे, आणि इथे आल्यानंतर सुई आतमध्येच ठेवायची आणि कपडा फिरवून घ्यायचा, डबल शिलाई मारून घ्यायची। चला आता इथे मी टक्स शिवून घेते। हे बघा इथे आहे ना सुई आतमध्येच ठेवायची आणि आपल्याला ही कटोरी फिरवून घ्यायची असते। आता इथे काय करायचंय, आपल्याला फक्त अर्धा इंच कपडा ठेवायचा जिथे आपण ही शिलाई मारली ना त्याच्या पुढे। हे बघा, आणि बाकीचा हा पुढचा कपडा कटिंग करून घ्यायचा। इथे बघा नॉर्मल आपली कटोरी अशी तयार होते। ठीक आहे, हे बघा आता इथे हे टोक नाही राहत, म्हणजे काहींना टोक आवडत नाही कटोरीला, तर मग काय करायचं, आपण हा उभा टक्स 2.5 इंचाचा घेतला ना, तर इथे बघा एकदम सेंटरला इथे या पद्धतीने असं पकडायचं। ठीक आहे, आता काय करायचंय, इथे आपल्याला ही शिलाई आहे ना, ही बघा त्याच्या पुढे आपल्याला 1.25 इंच घ्यायचंय आणि इथून पण इकडे 1.25 इंच घ्यायचंय। आता आपल्याला काय करायचंय, इथून आहे ना फक्त 1/2 इंच शिलाई मारायची आहे आणि इकडे बाहेर निघायचंय। इथे फक्त आपला 1/2 इंच कपडा आला पाहिजे आणि इकडे निघायचंय आपल्याला। चला आता मी शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते। आपण डबल शिलाई मारून घेऊ। बघू आपण आता टोक्स दिसतं का नाही कटोरीला। हे बघा या पद्धतीने। आता आपण काय डायरेक्ट जर इकडे शिलाई मारली ना, ती 2 पीस कटोरी तयार होते आपली, त्याच्यामुळे बघा इथे अजिबात टोक वगैरे दिसत नाही। हे बघा खूप छान आपली कटोरी बसते, बघू शकता। आणि खालच्या साईडना पण आपण शिलाईमध्ये इथे फक्त 1/2 इंच घेतलेले आणि इकडे आपण कमी कमी घेतलेलं आहे। हे बघा खूप छान सुंदर आपली कटोरी दिसते पण, आणि अजिबात ब्लाउज घातल्यानंतर टोक दिसत नाही। हे बघा दुसरी पण कटोरी या पद्धतीची मी तयार करून घेते। हे बघा दुसरी पण कटोरी मी याच पद्धतीने अशी शिवून घेतलेली आहे। हे बघा अजिबात टोक वगैरे दिसत नाही, खूप सुंदर आपली कटोरी तयार होते। हे बघा आपल्याला 2 पीस कटोरी शिवायची पण काही गरज पडत नाही। आता इथे जरी असं दिसत असेल ना, घातल्यानंतर आहे ना खूप छान हे बघा दिसतं। हे बघा तयार झालेली आपली कटोरीला टोक न दिसावं म्हणून आपण ही ट्रिक वापरलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। चला भेटूया नवीन एक अशाच व्हिडिओमध्ये।
तोपर्यंत सर्वांचे खूप खूप धन्यवाद.